रूप मागतात. विराट विश्वरूपाचं दर्शन व्हावं, चतुर्भुज रूपाचं दर्शन व्हावं आणि त्याच्यानंतर शेवटचं तुका म्हणे कान्हा भूक लागली नयना. भगवंताचं हे बाल रूप आहे. सगळ्या भक्तांना भगवंताच्या बाल रूपाच्या दर्शनाची इच्छा आहे. वसुदेव आणि देवकी मातेच्या समोर जेव्हा भगवान चतुर्भुज रूप धारण करून प्रकट होतात तेव्हा वसुदेव आणि देवकी माता भगवंताला बाल रूप धारण करण्यासाठी विनंती करतात. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. भगवान बाल होतात. कान्हा हे भगवंताचं रूप म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं बाल रूप आहे. भगवंताला कान्हा हे जे नाव दिलेलं आहे ते यशोदा मातेने दिलेलं आहे. गर्गाचार्यांनी भगवंताचं कृष्ण असं नामकरण केलं पण कृष्ण हा शब्द उच्चारायला अवघड वाटतो आणि महिला मंडळींना सवय असते जो शब्द कठीण वाटतो त्याला ते सोपं करतात. यशोदा मातेने कृष्ण शब्दाला सोपं केलं आणि त्याचं नाव ठेवलं कान्हा जे सगळ्यांना म्हणता येईल. तो बरं बोलतात तुझं जे बाल रूप आहे ते आम्हाला तू दाखव. हे बाल रूपाचं दर्शन हे शेवटचं दर्शन आहे. सगळे संत भगवंताच्या बाल रूपाचे भक्त आहेत म्हणून सगळ्या संतांनी बाळ क्रीडा गायल्या. बाल भगवंताचं चरित्र प्रसाद म्हणून आपण ऐकतो. हे जसे चरित्र केले नारायणी परांगता गोधळे राधिकाही. हे बाल रूप भगवंताचं प्रेम रूप आहे. त्याच्यामध्ये प्रेमाची स्निग्धता अधिक आहे. भगवंताने शेवटी हे बाल रूप आम्हाला दाखवून सर्वांचं कल्याण करावं म्हणून तुमच्या आमच्या सर्वांना भगवत दर्शनाची प्रार्थना तुकोबराय करतात. तुकोबराय आपल्यासाठी तळमळ करून सर्वांना भगवत दर्शन घडावं म्हणून विनंती करतात. पण आपण त्याच्यासाठी जर थोडेसे प्रयत्न केले तर तुकोबरायांच्या कृपेने भगवंताच्या आशीर्वादाने आणि आपल्याही थोड्याशा साधनेने भगवत दर्शन होऊन कृतार्थ होण्याचा एक सुखद अनुभव या जन्मामध्ये आपल्याला प्राप्त हो अशी प्रार्थना भगवान औदुंबरेश्वराच्या चरणी करून झालेली सगळी सेवा भगवंताच्या चरणी समर्पित सर्व प्रियजन मंडळी ग्रामस्थ मंडळी सगळ्यांच्या आभार मानू आणि लपूर्णरामबिंब उन्हात म्हणजे गेले धर्मकर्तरे सिद्धी गेले ही धर्म हे जीवरे पायी ज्ञानेश्वर